Practice on removing oil sump and oil pump. Clean the sump. Practice on removing the big end bearing connecting rod with the piston. नमस्कार, माझे नाव मयूर आहे आणि मी तुम्हाला या सत्रात मार्गदर्शन करणार आहे. इंजिनच्या सर्व्हिसिंग मध्ये घटकांचे विघटन करणे, तपासणी करणे आणि पुन्हा एकत्र करणे समाविष्ट आहे. या मॉड्यूल मध्ये आपण ऑइल संप आणि ऑइल पंप काढण्याचा आणि संप साफ करण्याचा सराव करणार आहोत. आम्ही पिस्टन सह मोठे टोके असलेले बेअरिंग कनेक्टिंग रॉड काढण्याचा सराव देखील करणार आहोत. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी आपण सक्षम व्हाल इंजिनमधून ऑइल संप काढण्यास, इंजिनमधून ऑइल पंप काढण्यास, पिस्टन आणि कनेक्टिंग रॉड असेंब्ली काढण्यास, क्रँकशाफ्ट काढण्यास, आवश्यक टूल्स आणि साधने, संपूर्ण स्पॅनर सेट, टॉर्क रेंज, इंजिन स्टँड, उपकरणे आणि आवश्यक सुटे भाग, इंजिन ब्लॉक असेंब्ली, आवश्यक साहित्य, वंगणाचे तेल, बनियन कापड. कार्य 1. ऑइल पंप काढून टाकणे. ऑइल पंप काढून टाकण्यापूर्वी आम्हाला इंजिनमधून ऑइल काढून टाकावे लागेल. इंजिन सामान्य ऑपरेटिंग तापमानापर्यंत पोहोचेपर्यंत इंजिन सुरू करा आणि चालवा. त्यानंतर वाहन लिफ्टने वाहन उचलावे. इंजिनमधून ऑइल काढून टाका आणि ऑइल काढून टाकणाऱ्या ट्रेमध्ये ऑइल गोळा करा. ऑइल संप बोल्ट सैल करा. इंजिनमधून ऑइल संप काढा. बोल्ट सैल करा आणि गाळणी काढा. पंप आउटलेट डिस्कनेक्ट करा. बोल्ट सैल करा आणि इंजिनमधून ऑइल काढा. कार्य 2. पिस्टन काढा. सिलेंडरच्या तळाशी काढण्यासाठी पिस्टन ठेवण्यासाठी ब्रेकर बार आणि सॉकेटसह क्रँकशाफ्ट फिरवा. कनेक्टिंग रॉडमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इंजिन स्टँडवर इंजिन फिरवा. रॉड कॅप आणि रॉड क्रमांकित आहेत हे तपासा. जर रॉड आणि कॅम्प क्रमांकित नसतील तर त्यांना पंच आणि हातोडा किंवा उपलब्ध असल्यास नंबर पंचाने चिन्हांकित करा. रॉड आणि कॅप देखील चिन्हांकित करा जेणेकरून कॅप मूळ स्थितीत पुन्हा स्थापित केली जाऊ शकते. कनेक्टिंग रॉडवर रॉड कॅप धरून ठेवलेले नट सैल करा आणि काढा. कनेक्टिंग रॉड कॅप काढा. पिस्टन हेड पुन्हा स्थापित केल्यावर कोणत्या दिशेला फेस करावे हे सूचित करण्यासाठी एक चिन्ह आहे का ते तपासा. कोणतीही खूण नसल्यास इंजिनचा पुढचा भाग दर्शवण्यासाठी कनेक्टिंग रॉड चिन्हांकित करा. पुन्हा स्थापित केल्यावर पिस्टनला मूळ दिशेने फेस करणे आवश्यक आहे. कनेक्टिंग रॉडला ब्लॉकच्या वरच्या बाजूला ढकलून पिस्टनला सिलेंडरच्या बाहेर ढकलून द्या. जर पिस्टन काढणे अवघड असेल तर कनेक्टिंग रॉडवर प्लास्टिकचा हातोडा किंवा लाकडाच्या ब्लॉकने हलकेच टॅप करा. सर्व पिस्टन काढा. सर्व पिस्टन पुन्हा एकत्र करण्यासाठी क्रमाने ठेवा. कार्य 3. क्रँकशाफ्ट काढा. क्रँकशाफ्ट मुख्य बोरिंग कॅप्स चिन्हांकित करा जेणेकरून ते त्याच स्थितीत आणि दिशेने पुन्हा स्थापित केले जाऊ शकतात. मुख्य बेअरिंग कॅप फास्टनर सोडवा आणि काढा. ब्लॉकमधून मुख्य बेअरिंग कॅप्स काढा. इंजिन ब्लॉकमधून क्रँकशाफ्ट उचला. अशा प्रकारे आम्ही ऑइल संप आणि ऑइल पंप काढून टाकणे आणि घाण साफ करणे शिकलो आहोत. पिस्टनसह कनेक्टिंग रॉड जोडणे, मोठे एंड बेअरिंग काढून टाकण्याचा सराव करा. आशा आहे की तुम्हाला हे स्पष्ट समजले असेल. हे प्रात्यक्षिक तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. सर्वांचे आभार. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.